नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी 2.3 विषय इंग्रजी ऑल अबाउट न्यूज पाहणार आहोत आणि शिकणार आहोत. आता वॉर्मअप याच्यामध्ये दिलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन न्यूज अँड रुमर. बातमी आणि अफवा याच्यामध्ये काय फरक आहे. व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ डिसेमिनेटेड इन्फॉर्मेशन. माहिती गोळा करण्याचं काय काय साधन आहे. हॅव यू एव्हर रीड न्यूजपेपर. व्हॉट डिफरंट टाइप्स ऑफ न्यूज कवर्ड इन. तुम्ही कधी वर्तमानपत्र वाचले का आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपच्या न्यूज असतात ते आपल्याला सांगायचं आहे. आता पुढे रीड अँड अंडरस्टँड. कन्या शाळा सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. चाळीसगाव मे 1. कन्या शाळा चाळीसगाव सेलिब्रेटेड महाराष्ट्र दिन विथ ग्रेट enthusiasm ऑन वेन्सडे टू मार्क द फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता कन्या शाळा आहे हिने महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे. कन्या शाळा आहे चाळीसगावमध्ये आणि एक मेला महाराष्ट्र दिन असतो. तर कन्या शाळा चाळीसगाव सेलिब्रेट महाराष्ट्र दिन त्यांनी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला आहे आणि हा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्य स्थापन झालं यानिमित्त साजरा केला जातो. लर्नर्स टूक ॲक्टिव्ह पार्ट इन द प्रोग्राम. द सेलिब्रेशन बिगन विथ सिंगिंग ऑफ महाराष्ट्र राज्यगीत. आता याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्यांनी प्रथम आपला जो कार्यक्रम होता चालू केला महाराष्ट्र राज्यगीत गाऊन. टीचर्स एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ 1 मे अँड स्पोक अबाउट हिस्ट्री अँड कल्चर ऑफ महाराष्ट्र अँड सिम्पल वर्ड्स. मग सर्व शिक्षक आहेत त्यांनी 1 मेचं महत्त्व सांगितलं आणि महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या ज्या रूढी परंपरा आहेत, महाराष्ट्राचा इतिहास आहे तो त्यांनी एकदम सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावला. ॲज अ पार्ट ऑफ सेलिब्रेशन लर्नर्स प्रेझेंटेड इन शॉर्ट स्पीचेस अँड पोएम्स. याच्यामध्ये काही विद्यार्थी होते त्यांनी भाषणं केली आणि महाराष्ट्रावर कविता गायल्या. अँड इट्स ग्रेट लीडर्स आणि महाराष्ट्राचे नेते होऊन गेले त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. सम लर्नर्स केम ड्रेस विथ ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन अटायर. आणि काही जे विद्यार्थी होते ते महाराष्ट्राचा पोशाख आहे ट्रॅडिशनलवाला ते घालून आले होते. विच मेड अ प्रोग्राम कलरफुल अँड लाईव्हली. आणि त्यांच्यामुळे जो कार्यक्रम होता त्याला रंगत आली होती. मिस्टर पाटील अ सिनियर टीचर गायडेड द लर्नर्स अँड encouraged देम टू पार्टिसिपेट कॉन्फिडेंट. मग जे पाटील सर होते जे सिनियर शिक्षक म्हणजे वरिष्ठ शिक्षक होते त्यांनी विद्यार्थ्यांना एन्करेज केलं पार्टिसिपेट होण्यासाठी म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी. द स्कूल प्रिन्सिपल ॲड्रेस द लर्नर्स अँड स्पोक अबाउट युनिटी. मग स्कूल प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना युनिटी म्हणजे एकतेचं महत्त्व सांगितलं. लव्ह फॉर मदरलँड अँड प्राईड ऑफ महाराष्ट्रात रिच कल्चर. आणि आपल्या राज्याविषयी प्रेम करायला सांगितलं आणि महाराष्ट्राला जो रूढी परंपरांचा हेवा आहे तो मनवायला सांगितला. ही मोटिवेटेड द लर्नर्स टू बिकम रिस्पॉन्सिबल सिटिझन्स अँड कॉन्ट्रीब्युट टू प्रोग्रेस ऑफ द स्टेट. आणि त्यांनी नंतर विद्यार्थ्यांना चांगले नागरिक आणि राज्याच्या प्रगतीमध्ये सहभाग घेण्यास सांगितला. द प्रोग्राम कन्क्लुडेड विथ द प्लेस टेकन लर्नर्स टू रिस्पेक्ट महाराष्ट्राज व्हॅल्यू अँड वर्क सिन्सिअरली फॉर इट डेव्हलपमेंट. नंतर कार्यक्रमाची सांगा शपथ घेऊन झाली. त्या शपथेमध्ये महाराष्ट्राच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्याचा आपण आदर बाळगण्याचा आणि महाराष्ट्रासाठी चांगलं काम करण्याची महाराष्ट्राच्या विकासात सहभागी होण्याची सर्वांनी शपथ घेतली. द सेलिब्रेशन वॉज मिनिंगफुल अँड इन्स्पायरिंग फॉर ऑल हू वेर प्रेझेंट. आणि जेवढे सगळे विद्यार्थी हजर होते त्यांच्यासाठी हा सेलिब्रेशन एक चांगला आणि मोटिवेशनल होता. अशा प्रकारे न्यूज कव्हर झालेले आहे. आता वर्ल्ड बास्केट. एन्थुइझम अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ एक्साइटमेंट अँड इंटरेस्ट समथिंग. अटायर म्हणजे क्लोथ्स. एन्थुइझम म्हणजे आपण एखादं स्ट्रॉंग फिलिंग एखादं काम करतो. रिस्पॉन्सिबल अ पर्सन दॅट यू कॅन ट्रस्ट टू बिहेव वेल अँड सेन्सिबल वे. रिस्पॉन्सिबल म्हणजे एखादा माणूस चांगल्या ह्याच्यात काम करतो. आता आपली प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. फाइंड द फॉलोइंग एन्युजमेंट. हेडलाईन काय होती. कन्याशाला सेलिब्रेट्स महाराष्ट्र दिन. डेट काय होती 1 मे. प्लेस रिपोर्टिंग मेन्शन न्यूज चाळीसगाव. रीड डिस्कस युअर पार्टनर. हू ऑर्गनाइज द प्रोग्राम. तर कन्याशाळा यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. वेअर डिड प्रोग्राम टेक्स प्लेस चाळीसगावमध्ये होता. वेअर डिड स्टुडंट्स डू सेलिब्रेशन. स्टुडंट्स गेव स्पीचेस अँड सिंग पोएम. आता रिअरेंज अँड रिराईट सेंटेन्स याच्यामध्ये मी नंबर दिला. पहिला हा झाला, नंतर हा झाला, हा झाला, हा झाला, हा झाला. रिअरेंज केलेला आहे आपण. याच्यामध्ये थिंक अँड आन्सर. व्हाय डू यू थिंक हेडलाईन इज रिटन बोल्ड अँड लेटर्स. हेडलाईन written in bold letters to attract attention of readers. Find the complete following in the news. Proper nouns Kanyashala Maharashtra history. Action words celebrate, took, explain, dress.
ॲडजेक्टिव्ह ट्रॅडिशनल, अटायर. रीड द अंडरस्टँड फॉलोइंग न्यूज अँड राईट सेलिब्रेशन ऑफ क्रांती दिन. क्रांती दिन बद्दल आपल्याला लिहायचं आहे. त्या शाळेचं नाव RZP स्कूल सेलिब्रेट्स क्रांती दिन. क्रांती 9 ऑगस्ट आणि हा पुढचा आहे तो तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार द्यायचा आहे. आता सिम्पल पास्ट टेन्स आय प्ले, सिम्पल पास्ट टेन्स आय प्लेड, वी प्ले, वी प्लेड, शी लुक्स, शी लुक्ड, ही लुक्स, ही लुक्ड, इट गोज, इट वेंट, दे गो, दे वेंट, साई स्टडीज, साई स्टडीड. असं सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. अशा प्रकारे आपला न्यूजवर आधारित धडा शिकवून संपूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.